शिक्षणाबद्दल बोललेला आहे, पण आदिवासी जेव्हा नक्षलवादाच्या नावाखाली किंवा इतर कुठल्याही नावाखाली जेव्हा जेलमध्ये जातो तेव्हा त्याची काय अवस्था होते. मुक्त निसर्गात राहणारा, आपण तर शहरातली लोकशाही भारतीय लोकशाही मानतो, पण निसर्गात आदिवासी जी लोकशाही अनुभवतो किंवा जो निसर्गवाद अनुभवतो त्याला जेव्हा जेलमध्ये टाकलं जातं तेव्हा त्याचं नेमकं काय होतं. माझी एक कविता आहे, चक्रव्यूह भेदणे आहे. मुठभर धेंडांच्या स्वार्थासाठी रचले जातात चक्रव्यूह. मुठभर धेंडांच्या स्वार्थासाठी रचले जातात चक्रव्यूह. सरळ मार्गी सापडतात त्यांच्या खोट्या नाट्या दलदलीत. 7 पावलांच्या निमुळत्या बराकीत मग घुसमटतो जीव. दिवसाचे क्षण कुरतरते कैद. झेलायच्या मानसिक यातना हृदयावर, मनावर, मेंदूवर. हर तऱ्हेचे गुन्हेगारी नमुने विणले जातात एकत्र. बिंबू पाहतात आपले अस्तित्व एक दुसऱ्यावर. नमते घ्यावेच लागते दहशती पुढे. कराव्या लागतात भीषण तडजोडी जगण्यासाठी. प्रत्येक जण स्वतःला बदलतो अनिच्छेने. सहनशीलता ताणली जाते तुटेस्तोवर. जगावर सूड उगवण्याची शाळा रोज भरते मनामनात. गुन्हेगारी कमी न होता परिपक्व होत बाहेर पडते इथून. समाज दूषित होत राहतो धेंडांसाठी. लोकशाहीचा आवडला जातो गळा. स्वतंत्र केले जाते गजाड. मानवाधिकार घुसमटतो सर्कल मधून. चक्रव्यूह फिरत राहते काळाबरोबर. भेदणाऱ्यांची वाट पाहत. कृष्णा भावरी सर आणि मी गोहे आश्रम शाळेमध्ये